तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मध्ये ढगफुटी झालेली आहे। हे बघा किती पाणी। आणि 2-3 लोकांनी सकाळी शेत पेरले होते, त्यांचे शेत पूर्ण वाहून गेलेले आहेत। कालपासून आमच्या गावची पेरणी चालू झाली होती। वसू पाटील यांचं सकाळी शेत पेरलेलं होतं, ते पण पूर्ण वाहून गेलं। प्लस त्यांचे 40 पाईप पण वाहून गेले स्प्रिंकलरचे। इकडून रामेश्वर पाटलाचं पण शेत वाहून गेलेलं आहे। त्याच्या साईडला अशोक पाटील वायजोळे आणि भानदास वायजोळे यां सर्वांचे शेत वाहून गेलेले आहेत, जे की काल 1-2 दिवसामध्ये पेरले होते। आणि विश्वास वायजोळे यांचे पण शेत वाहून गेलेले आहे। आणि त्याच्यानंतर त्या साईडला काशीनाथ वायजोळे यांचं शेत आहे, ते पण वाहून गेलेलं आहे। तरी सर्व शासनाने याची जबाबदारी घ्यावी। शुभम कुकडे प्लस विठ्ठल वानखळे यांच्या पण शेतामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे। संडासले बसवते ते 4 पाईप कंटिन्यू कमीत कमी पाणी चालू होतं की त्यापासून कंटिन्यू त्या धारा चालू होतं फुल पॅक। अरवा 3.5 एकर कारच पेरलं नाही, काहीच नाही राहिलं याच्यात।